बरोबर. आजपर्यंत कुणाच्याही व्हॅली नाही की माधवराव पाटला समोर खालची मान वर करल म्हणून. हा माधवराव पाटील रस्त्याने चालतो ना, एखादी माय माऊली माझ्या नजरेसमोर आली, तिचं लक्ष माझ्याकडे गेलं की अण्णा दादासाहेब येत आहे. डोक्यावर पदर घेते, तोंड लपून बाजूला थांबते. एखादा वयोवृद्ध म्हातारा माझ्या समोर आला, खाली मान टाकून राम राम हो पाटील असं म्हणतो, निघून जातो. आणि हा नीच, हा एक नंबरचा नीच. याचे ओठ पिळले तर रक्ताच्या ऐवजी दुधाचे फवारे बाहेर पडतील. आला ना आला मला म्हणतो दादा, बरोबरीच्या पोरांची लग्न झाली, कुणाला 2 मुलं, कुणाला 3 मुलं झाली. माझं लग्न करून द्या. दादा तरी काही चूक केली का? खरंच गोष्ट आहे. अरे ते सगळ्यात गावातल्या सगळ्या मुलापेक्षा मोठं आहे. सगळ्यात सौंगड्याचे 2-4 राज्य आहेत. सगळ्याचे लग्न झाले, त्याला लेकरं बाळ झाले, पण माझे दादा अजून असाच आहे. माझ्या दादाने पण लग्न करून दिले. तुझ्या समोर हात सोडते दादा, असं नको करू. दादांना लग्न झालं नाही लग्न करत ना? त्याचं लग्न करणार नाही. लग्न नाही करत नाही. भाऊ हिस्सा द्या आम्हाला. काय भाऊ हिस्सा आहे. कोण घाम केली, कोण कळे केली, विधी चारणी पांढरी पाच, पांढऱ्या कपाळाची नवऱ्याला घेऊन बसली, नवऱ्याला खाऊन बसली. हलकत कुठली? त्याचं लग्न नाही करून देत, त्याचा भाऊ हिस्सा देऊन टाका. हे शब्द तुझ्या मुखात आले कसे काय? काय ग पापीन? नाही दादा, आम्हाला भाऊ हिस्साही देऊ नका. लाज वाटली नाही का तुला? माझं लग्नही करू नका. हे पांढऱ्या कपाळाची भोरी पान दादा म्हणजे एका घराची 2 दारं झाली पाहिजे. राम लक्ष्मणासारखी जोडी तुझ्या डोळ्याला सहन होते का पापीन? स्वतःच्या नवऱ्याला खाऊन बसली तशी मला खायला. अरे पप्पी चंडारा कसूर की है इसे सजा, जिंदगी यही है तो है जिंदगी में क्या, भगवान किस कसूर की ये है इसे सजा, जिंदगी यही है तो है जिंदगी में क्या, जिंदगी यही है तो है जिंदगी. दादा माझ्या ताईकडनं चुकी झाली. माझ्या ताईकडनं बोललं गेलं. दादा मला जाऊ द्या मळ्यात. दादा असं ओ ऐकून घ्या. बोला. सर्व बरा. आजपासून तुम्ही माझे कोणी नाही, मी तुमचा कोणी नाही. असं काय? ज्याप्रमाणे श्यामेला भीम्या गेला, तिकडं मेले का कटून गेलेत का विहिरीत उडी मारली मला ठाऊक नाही. त्याप्रमाणे यू आर माय ब्रदर, यू आर माय सिस्टर, यू आर फुलिश, यू कॅन गो. आय सेड इट आउट. निघा वाड्यातून. वाड्यात थांबायचं नाही. जर थांबला पाय करून विहिरीत टाके. लक्षात ठेव. चला निघा. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची. अरे दादा असं काय पाप केलं झालं तुझ्या दरबारात? अरे जेवताना ब्राह्मण उठवली की गाय हत्या झाली आमच्याकडनं. 6 महिन्याच्या जास्त नाही दिलं. थोडं वयामध्ये आलो, बापी आम्हाला सोडून गेला. आणि आज त्या थोरल्या भावाने या इस्टेटीसाठी, या पैशासाठी घराच्या बाहेर काढून दिलं. दादा मोठ्या जणांनी आपल्या घराच्या बाहेर काढलं, पण आपल्याकडे अन्न नाही, धान्य नाही. या सगळ्यात जगायचं अन्न, वस्त्र, निवारा पाहिजे. आणि त्या तिन्ही गोष्टी आपल्याकडे नाही दादा.
अरे दादा एक काम करू ना, मागच्या दरवाजातून जाऊ आणि वहिनीला थोडं धान्य देऊन अशी भीक मागू रे दादा. त्या दादाने पाहिलं तर काही हॅलो बापू पीडी मास्टर राजन मास्टर बापू भाऊ. एक काम करा, हा जाऊया आपण मागच्या दादा. चल ना दादा जाऊया ना. साहेब नमस्कार. काय झालं? या ठिकाणी येण्याचं कारण मला सोडून वडील भावाने आम्हाला घराच्या बाहेर काढून दिलाय. 2 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही. घरामध्ये थोडी भाकर असेल तर द्यावं. मी काय म्हणते हा काय झालं सतिकाताई? अगं वहिनी तुझ्या समोर हात जोडते का, तुझ्या पाया पडते. ओ काय झालं सतिकाताई, काय झालं? अगं वहिनी, कोणी मारलं तुम्हाला? अगं लहानाचे मोठे का असताना अहो माझ्या दादानी मला शाळेत सोडायला आला, माझ्या पायाला खरोच लागली तर माझ्या दादाच्या डोळ्याला अश्रू यायचे. पण आज दादानी या बंगल्याच्या बाहेर आम्हाला काढून दिलं ढकलून. वहिनी दादा म्हणे की या घराच्या बाहेर व्हा, तुमचं काळातोड कुठं करायचं ते करा. वहिनी आम्ही घरदार सोडलं, गाव सोडलं. आणा तुम्ही भाकर आणा असेल तर. भूक लागली आम्हाला, जाणं व्हा. जाऊन बघते. ताई आहे, वहिनी आहे, बोला लहानचं शाना केलं. आपल्या आई समान आहे रे. का नाही देईल आपल्याला, दया येईल हो. वहिनी साहेब द्या ना. बाई 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 काय करू? रोज सकाळी संध्याकाळ घरामध्ये भाकर उरलेली असते, पण चिमूट भर सुद्धा भाकर उरलेली. काय करू? आता भाकर तर आली नाही. वहिनी साहेब एवढा मोठा वाडा आहे, नेहमीप्रमाणे किती अन्नधान्य उरलेलं असतं. भाकर नाहीये, काहीच नाही उरलेलं. काहीच नाही. मग एक काम करा, 2 भाकरीचं पीठ द्या हो. पीठ का? हा मन बघून येते. 2 भाकरीचं पीठ घेणार, 1 भाकर आपण खाणार बनवून, 1 भाकर गाईला खाऊ घालणार. वहिनी साहेब देणारच, मला माहिती. तुझं मन खूप मोठं आहे रे. अशा गरीब परिस्थितीत पण तू जनावर वस्त्राचा विचार करतोस, खूप मोठी गोष्ट आहे दादा. आणि ह्या जगात कोण कोणाचं आहे? कोणी कोणाचं नाही रे. कोणी कोणाचं नाही. सख्खे भावंड नाही होत, सख्खे आई बाप नाही होत, सख्खी बहीण नाही होत. आजकालचं युग असं आहे की मी सत्ता कसं वरती जावं आणि माझं सख्खी भावंड कशी खालते पडतील हे विचार करतात रे दादा. जसं आपल्या दादाने केलं ना आपल्यासोबत, हे जगाची रीत आहे दादा. आणली का वहिनी साहेब? द्या ना, जिवारी द्या ना. अरे शेखर, पीठ आहे पीठ. मी खूप शोधलं, काहीच नाही राहिलं. रोज सकाळ अहो गव्हाचं पीठ असतं, ज्वारीचं असतं, बाजरीचं असतं, काहीच उरलेलं नाही. नाहीये घरामध्ये. नाही. नाही. मग एक काम करा, काय करू? थोडी शाळू द्यावं असेल तर. ज्वारी. हा ज्वारी द्या. हो का? हा द्या सध्या पण ना. पुढे निघून गेला काय माहिती, मला जाणावं लागेल. आणली का वहिनी साहेब? मी काय म्हणते, थोडीशी ज्वारी आहे, हॅलो एवढी घ्या. ही शेर ज्वारी आहे, घ्या. वहिनी साहेब येतो आम्ही. काही चुकलं असेल तर दोन्ही भाऊ बहिणी भावंडाकडून माफी असावी. तुम्ही काय जाऊ नका. मी काय म्हणते, या घरची भावजी आहे, तुम्ही नेणत आहे, हा सगळा तुमचा मान आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, फक्त मला तुमच्या पाया पडते. ठीक आहे. तुमच्या पाया पडते. नाही हो वहिनी, तुम्ही आमच्या आई समोर आहात, आमच्या पाया पडायची काही गरज नाही. आमच्या दादाने जसं विषय घेतला तसं आम्ही मान्य करतो आणि हा वाडा हा घर- ननंदचा मान मोठा आहे. आज पाय अंतराळ्या, आज पाय अंतराळ्या, आज पाय अंतराळ्या, आज पाय अंतराळ्या.
राहतात हो त्या ठिकाणी जात आहे जातावर दळण करून त्या ठिकाणी 2 भाकरी टाकू. एक भाकर आपण खाणार एक भाकर आपण बोलू. काय नाही. हा चला. हॅलो. त्या दोघा बाई भावाने विचार केला. वहिनीनं जिवारी दिली आपल्या नंदन भावीला. पायाने चालून रामजी पाटलाच्या गेले मळ्याला. जिवारी होती आणि त्या झोपडीमध्ये एक भिल्ल होता. तो निघून गेला. त्याचं पिढ्यार त्या ठिकाणी पडलं. त्या ठिकाणी जात होतो. पहिली माझी भूमिका जात्यावर दळताय नीट लक्ष द्या. जनाबाईला कसं कृष्णाने मदत केली भगवंताने मदत केली तसं भाऊ बहिणीला जात्यावर जातो ओढू लागतो. पहिली माझी भूमिका मेकीच्या गणाला. माझा मित्र रामजी पाटलाच्या मळ्यात आज पार्टी आहे. भरीत आणि पुरीची पार्टी जेवण्यासाठी मला बोलवलंय. चालता चालता बांधाकडे आलो कुणी माणूस दिसत नाही. अरे बापरे दादू बाबा बोला दादू म्हाताऱ्या तुला लागलं तर माझ्या आगीने बरं माझ्या टोपीवाल्या म्हाताऱ्या. पण या झोपडीमध्ये जात्यावर कोण दळत डोळ्याने पाहतो. काय का पांढरी पान तुझ्या जीवाला लाज नाही वाटली का? तुम्ही थोडे 5 मिनिटं लेट बसले तर तुम्हाला काय झालं असतं का? छान पुढे सर पुढे सर. तुम्हाला मी महिन्याच्या बाहेर पळून जायला सांगितलं होतं. मग खरं सांग हे धान्य कुठे घरी चोरी केली? अहो दादा मी चोरी नाही केली हो. हा? मी चोरी नाही केली. मग ट्रॅक्टर जात होता त्याच्यातून एक बाजरीचं पोतं फुटलं. ते एक दाणे इचून मी हे दळण दळलं हो. दादा मी चोरी नाही केली हो. चोरी नाही केली. सतिका तो चोरी केली नाही. तुम्ही बहीण भाऊ मार खाण्याच्या भीतीनं माझ्या धाकानं पळत चालला रस्त्यानं आणि तुमच्या पुढे एक शेतकऱ्याचं बैल गाडत चाललं होतं. त्या गाड्यामध्ये काही धान्याचे पोते भरले होते. बरोबर आहे दादा. आणि त्याच्यामध्ये एक पोतं फुटलं आणि धान्याची धार लागली. तू शेतकऱ्याची मुलगी नागरिकाच्या घरात तुझा जन्म झाला. लक्ष्मी धुळीला मिळते म्हणून डोळ्याला सहन झालं नाही. पदराची झोळी केली आणि ही जिवारी पदरा झेलली. हो ना दादा. खरं बोल. खरं बोल. नाही तर शरीराचे इतके तुकडे करेल तुझ्या. झालं काय चुक
चुकलं काय हो? कारण ही जिवारी माझ्या ओळखीची आहे. कसं म्हणा, कसं? दाणे दाणे के ऊपर लिखा है माधवराव पाटील का नाम. बरं का, तू खरं बोलला तर ठीक. दादा ही ज्वारी माझ्या वहिनीने दिली हो, मारू नका. ही वहिनीने माझ्या वहिनीने दिली हो दादा, ही ज्वारी मला मारू नका हो. कुठे दिली? माझ्या वहिनीने दिली हो दादा. तुझ्या वहिनीने? हो हो. तिच्या आईच्या वांग्यात बटाटे चिरली तिच्या. ती घराचे मालकी झाली होय. मी नवरा आहे का खेळायचा भोवरा? दादा जातो आपण. ही जिवारी माझ्या वाडीतली मी घेऊन जातो. थांबा. ज्वारी तर घेऊन चालला, पण हे जात्यावरून तळलेले पीठ ते आहो. 2 भाकरी खाणं. पीठ? 2 दिवसापासून पीठ हवं? हो हो. 2 दिवसापासून कुठे? ओ माय गॉड, पीठ नाही आहे हा? तुम्ही दोघं बहीण भावाने हाताने तळलंय काय? हो हो. तू मागायचे पीठ. शतिका, तू माझी बहीण आहे. तुला वाटलं की जिवारी त्यात देता पीठ कसा देणार? मी एवढा दुरीत आहे का? एवढा कपटी रावण आहे का? बघ, शेवटी भाऊ आहे. एका आईच्या खुशीतून आपण जन्म घेतला, एका बापाचे आपण लेकरं आहोत. शेवटी त्या भावाला दया आली, तो भाऊ काय म्हणतो, मी देणार नाही का? अगं ज्या वेळेला दिवाळी आली, दिवाळीच्या दिवशी हातामध्ये ताट घेते, मला वळते की माझ्या भावाचा आयुष्य पूर्ण व्हायला पाहिजे अशी दुआ करते. राखी बांधण्याच्या वेळेला लक्षात टायमाला माझ्या हातामध्ये राखी बांधते. आणि केवळ मी तुला पीठ देऊ शकत नाही का? मी एवढा पापी आहे का? मी एवढा अधर्मी आहे का? अगं हे शतिकी, माझ्यासारखा पुण्यवान भाऊ तुला या दरेगाव मध्ये सुद्धा भेटणार नाही. दरेगाव मध्ये सुद्धा सापडणार नाही. पीठ माझी बहीण आहे तू. अगं माझं रक्त आहे, माझी पाठ आहे. पण मी काय म्हणतो, काय झालं दादा? चुली जवळची कल्पना स्त्रीच्या जातीला आहे. मी काय विचारतो, स्वयंपाकाचा राजा कुणाला म्हटला आहे? पिठाला. मीठ. पिठाला. दॅट्स ऑल राईट, करेक्ट. भिरी गोळ अगदी बरोबर. स्वयंपाकाचा राजा म्हणजे मीठ. मग याच्यामध्ये मीठ नाही ग, कारण की कळण्याची भाकर कधी खाल्ली तू? 1 ग्लास नाही 2 ग्लास पाणी पितो माणूस. हे आळणी पीठ आहे, तर याच्यामध्ये थोडं मीठ टाकून देऊ काय? शतिका, पीठ ते गहू पण उचल, ती ज्वारी सुद्धा घे 15. याच्यात ते पीठ आळणी ना, त्याच्यामध्ये मीठ टाकून देतो, म्हणजे चव येणार. काय नाव करशील माझा बैसरी, तिच्या जवळ बैसतो. हे हे तुझ्या पिठामध्ये मीठ नाही, वो ही माती टाकतो, माती. माझ्या दादाने माझ्या अन्नामध्ये माती टाकून माझ्या पदरात घातले म्हणून जा. अरे दादा, अरे पापी चंडाळा, ही पाडची बहीण आहे रे. अरे जो बहिणीची कदर करत नाही तो भाऊ कशाचा? ज्याला बहीण नाही त्याला बहिणीचं महत्व विचार रे. अरे लहानाची मोठी असताना तुम्हाला खूप जीव लावला आणि आज पिठामध्ये माती कालवतो. अरे तुला लाज वाटायला पाहिजे रे, लाज. बेशर्मा से पापी चंडाळा. दादा, अरे दादा, पिठात माती टाकलेली त्याने. दादा काय केलं? हे काय केलं? काय किती मोठं पुण्य केलं रे तू? कर्म घेती झोले, तेथे कर्माच्या पुढे कोणाच येण्यात आले. या कर्मावरती का रुसावं? प्रभू ठेवेल तैसे राहावं. दैवाच्या बिघडाला गती, जेथे काय करतील राहील
सुपाची दोरी त्याच्या हाती, तो खरा निराळा राय रघुपती. दादा, अरे त्या बहिणीच्या ताटात माती टाकली. लहान तोंडी मोठा मी घास घेऊ शकत नाही, पण तो परमेश्वर एक ना एक दिवस तुझ्या ताटात माती टाकेल. मीच कुटुंबचोद बोकडेची अवलाद, परमेश्वर माझ्या ताटात माती टाकणार. आताच्या आता निघून जा. जर तुमच्या दोघांचं थोबाड मला दिसलं ना, तुमचे तुकडे करून वेळी पुढे टाकलं तर माझं नाव झाली का? अरे दादा, या बहिणीचा तुला श्राप आहे. तू ज्या वेळेस पळशील ना, तुझ्या कपडावर 1 रुपया टाकणारा कोणी भेटणार नाही. हो माझा भाऊ, शाप दिला तुला बहिणीला. मला श्राप? मेल्यानंतर तुझ्या कपड्याला रुपया गावाला भेटणार नाही. मग तुला काय पाहिजे काय? दादा, या ठिकाणचं दाना पाणी बंद झालं आपला. चल आपण कुठेतरी दुसरीकडे निघून जाऊया. चल दादा. माझी व्यथाही समजा याला म्हणतात डोकं, याला म्हणाव बुद्धी. पहिल्यानं 2 काटे फेकले, आता ही बहीण भाऊ या दोघांना बी खतम केलं. वारस राहिलं नाही. याला म्हणावं आयडिया, याला म्हणावं नॉलेज. तुम्हाला जमणार नाही हा खेळ, बरं का? या दांगडात पडू नका. जर तुम्हाला असं करायचं असेल, सर्वस्वी आपल्या नावी करायचं असेल, तर तुम्ही एक काम करा, बरं का? माझ्याजवळ या आणि माझ्याकडे शिकवणी लावा. टीव्ही लावा, तुम्हाला शिकवून देईल बरं का? आवाज जर केला तर तुमची 100 भरली समजा. येतो नाना बाबा, येतो. बोल ना दादा. आज सकाळी वाड्यात असताना आपला लहान भाऊ त्याचं पत्र आलं होतं. पुण्यामध्ये वकील झालेला, त्या ठिकाणी पुण्यात जाऊ आणि त्या ठिकाणी लहान भावाचा आपण तपास करू. अरे दादा, आपला हा मोठ्या भावाने आपला वकील दादा आपल्याला कधीच आठवणार नाही. तू जीव लावेल. चल पुणे शहरात निघून जाऊ. अरे काय केलं या भावाने पैशासाठी? हो, आयुष्यभर माणसाला पैसा पुरत नाही. लहानचं आई मी आमची, त्या आईचा प्रेम आम्हाला मिळालं. आई आम्हाला सोडून गेली. अरे आई माझी जिवंत राहिली असती तरी ही वेळ माझ्यावरती आली असती का बहीण भावावर? अरे, आपल्याला सांगायला झाला. तुम्ही तुमच्या आई बापाला असं काय पाप केलं तेव्हा तुझ्या दरबारामध्ये? अरे जेवताना ब्राह्मण उठवली की गाय त्याला रे पांडुरंगा. अरे ज्यावेळेस आम्ही जन्माला आलो त्यावेळेस आईने आमच्या गळगीला काढलं दिलं. आई कुठल्या ढगाच्या आड लपली गाय. एक वेळा तुझं दर्शन दे गाय मला. बाबाही निघून गेले, आई गेली, या थोरल्या भावाने
चांगलं केलं नाही. हटराचा मार दिला, लाटेचा मार दिला आणि दिलं काढून वाड्याच्या बाहेर आपल्याला. काय करते त्या 3.5 एकर जमिनीला आणि त्या पैशाला ग. जाऊया लहान बाबांकडे आपण. जर पुण्यात तपास लागला तर त्याची तपास घेऊया आपण. चल चल दादा. बाजूला स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशनवरती बसू. समोर एक माणूस दिसतो, जाऊ आणि त्याला मी पकडायचं. कोणातरी विचारायला पाहिजे दादा. हॅलो 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 महादेवराव पाटील, महादेवराव पाटील. आम्ही 4 भाऊ. तांडव गजहरी